नमस्कार, तुम्ही सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण 34 साईजचा कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। सुरुवात करूया लगेच। उंची आहे 13.5, त्यामध्ये आपण 1 इंच मिळवणार आहोत। एक्स्ट्रा 1 इंच मिळवायचे आपल्याला। 14.5 घेणार आहोत। शोल्डर 5.5 घेणार आहे आणि मुंडा 6चा घेणार आहे। जेवढं आपण शोल्डरसाठी माप घेतले 5.5 तेवढंच खाली घ्यायचे आपल्याला, म्हणजे मुंड्याची रेषा ही सरळ येणार आहे। मुंडा 6 घेणार आहे आपण। चौतीस छातीचं माप आहे, त्याच्यामुळे त्याचा चौथा आहे 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ही आपली 10ची घडी होणार आहे शिलाई मार्जिन सहित। इथे खाली तुम्ही 10 घेऊ शकता किंवा तुम्ही कमरेचं मापही घेऊ शकता। मी 10च घेणार आहे, वर जेवढं घेतलंय तेवढं। या साईडने बरोबर 14.5 घ्यायचे। रेष तिरकी येणार नाही याची काळजी घ्यायची। पुढच्या मुंड्याचा आकार आपण 1 वर द्यायचा आहे आणि मागचा 1.5 वर। अशा पद्धतीने मोठा आकार द्यायचा आहे। थोडासा इथं 1/2 इंच खाली घ्यायचा आहे। मागच्या मुंड्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे लगेच। शोल्डर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। शोल्डर मी 3 घेतलंय आणि गळा रुंदी 2.5 घेतली। पुढचा गळा आहे 6चा, वर आपण 2.5 घेतले, खाली 2.5-3 घेऊ शकता। मी 2.5 घेतले। तिरकी रेष आखून गळ्याला गोल आकार द्यायचा आपल्याला। त्यानंतर खालच्या बाजूला आपण योकपट्टी 2.5 वर घेणार आहोत। या साईडने सुद्धा 2.5च घ्यायचंय आणि सरळ रेष देऊन घ्यायची। त्यानंतर इथं 1 इंच वर घ्यायचंय आणि योकपट्टीचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला कटोरी घ्यायची। कटोरी 34 साठी 5.5 घेणार आहे, 5.5चा। त्यानंतर इथं मुंड्याच्या साईडनी पुढच्या मुंड्याकडून इथं 2.5 घेणार आहोत आणि गळ्याच्या इथे 1 इंच अशा पद्धतीने कटोरीला गोल आकार द्यायचा आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊ। आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे।
त्यासाठी आपण दुसरा पेपर घेऊ आणि आहे अशीच ही कटोरी आपल्याला ड्रॉ करायची आहे. आहे अशी आपण ड्रॉ केली. आता याचा मध्य काढायचा आहे या कटोरीचा. 5.5 आहे ही, 5.5च्या निम्म. बरोबर मध्य काढायचं आहे. आता या बाजूने आपण 1.5 इंचांनी वाढवणार आहोत. तसंच या साईडने सुद्धा 1.5 इंचांनी वाढवणार आणि मध्ये 1.5 इंचांनी वाढवणार आहोत. गळ्याच्या साईडनी 1/2 इंच किंवा अर्धा इंच वाढवा. तुम्ही जेवढं शिवणीत घेणार आहे तेवढं वाढवायचं आहे. मी अर्धा इंच वाढवते. आता आपण हे जे पॉईंट काढले ते पॉईंटला जोडायचे आहे या सगळ्या रेषा. आणि या साईडनी गोल आकार दे खालच्या रेषेपर्यंत यायचे. ही आता पूर्ण कटिंग आपण वाढवली. आता आपण कट करू. झाली वाढवा कटोरी. आपण मागच्या गळ्याचा आकार देऊ. मागं शोल्डर आपण 3चं ठेवलंय, गळा रुंदी 2.5. गळा 9चा घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपण थोडं वाढवणार आहे. जसं पुढच्या गळ्याला वाढवलं आपण तसंच खालच्या बाजूने 2.5, 3, 3.5 तुम्ही ठेवू शकता. अशी रेषा जॉईंट करून गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. आणि आता ही गळा कट करूया आपण. आता या साईडने खाली आपल्याला टक्स द्यायचा आहे पाठीचा. तुम्ही 3.5, 4 वर घेऊ शकता. मी 3.5 वर घेते. उभा टक्स हा नेहमी गळ्याच्या खाली यायला हवा. आपल्या म्हणजे अशी उंची गळ्याच्या वर जाता कामा नये त्याची. मी 4.5 ठेवते. आपला अर्धा इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे. हे झालं मागचं कटिंग. आता आपली पूर्ण पेपर कटिंग झाली कटोरी ब्लाऊजची. अगदी सोप्या पद्धतीत आणि सहज, कोणालाही पहिल्यांदा करत असाल तरी सहज जमेल. आता आपण कटोरीला मध्ये टक्स देणार आहोत. त्याचा मध्य करायचं आहे आणि 1.5चा टक्स घ्यायचा आहे. आणि इथं 2.5, 3 घेऊ शकता. मी इथं 2.5 घेते. अशा पद्धतीने हे झालं आपलं कटोरीचं टक्स. तुम्ही दोन्ही साईडनी समजण्यासाठी घेऊ शकता 1.5 इंच. या बाजूने अर्धा इंच.
असं आपण हे कट करणार आहोत. नंतर हा भाग कट करायचा अर्ध्याने. बाहीसाठी आपण हा डबल फोल्ड पेपर घेतला आहे. ही बंद बाजू आहे आणि ही ओपन आहे. हे पहा इकडून बंद बाजूकडून आपण बाहीची लांबी टाकणार आहोत. बाही लांबी आहे 9, 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे ही 10ची बाही घेणार आहोत. त्यानंतर बाही रुंदी 8.5. 8.5 का तर 34चा चौथा हा 8.5 होतो. प्रत्येक बाहीसाठी हेच मेजरमेंट आहे. ज्या पण मापाची तुमची छाती असेल तीच बाही रुंदी असणार आहे. इथे 10वर 8.5 पूर्ण आपण असं चौकोन आखून घेऊ. बाहीचा खोलवा जो द्यायचा आहे तो आपल्याला एका ओपन साईडने द्यायचा आहे, म्हणजेच कॅफाईट. कॅफाईट ही 3.5 टाकायची आहे, कारण ही लॉंग बाही आहे. आता इथं 1.5 इंच एक रेष आखून घ्यायची. 1.5 इंचावर या बाजूनी 2 इंच पॉईंट द्यायचा आहे आणि इथून बाहीला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडा इथं खाली घ्यायचा, 1-2 रेषा किंवा पाव इंच. त्यानंतर पुढचा आकार द्यायचा आहे. दंडघेर 5.5 टाकायचा आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने ही रेषा जॉईन करायची. झालं आपलं बाहीचं कटिंग. आता पुढचा आकार कट करायचा आहे. हे डबल न घेता सिंगल करायचं आणि मग पुढचा आकार कट करायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.